काय विद्यार्थी मित्रांनो, बोलता बोलता आपण मराठीच्या 13व्या पाठापर्यंत आलो. म्हणजे आपला प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन आपण आता दुसऱ्या सत्रातल्या अभ्यासक्रमाला पण सुरुवात केली आहे. आज आपण हा जो 13वा पाठ आहे, कर्ते सुधारक कर्वे यांचा पहिला भाग अभ्यासणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे कवी आहे, लेखक पण आहे, समीक्षक पण आहे, त्याचबरोबर मालिकांचं लेखन पण त्यांनी केलं आहे. साहित्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल लेखन डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी केलेलं आहे. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा 1952 साली जन्म झाला. त्यांनी एक साहित्यिक म्हणून जे योगदान दिलेलं आहे त्यातला अल्पसा परिचय बघून आपण या पाठाकडे जाणार आहोत. त्यांनी जे कविता संग्रह लिहिलेले आहेत त्यामध्ये एप्सिलॉन, ए सखे ए, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. राजा शहाजी ही महाकादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. शिव छत्रपती ही पटकथात्मक कादंबरी लिहिली आहे. त्याचबरोबर अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र ह्या त्यांच्या नावाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्याचबरोबर शून्य पूर्ण हा एकांकिका संग्रह डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा आहे. असं विपुल लेखन त्यांनी मराठी साहित्यामध्ये केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना काही सन्मान पण मिळाले आहे. महाराष्ट्राबाहेर बडोदा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलनाचं, त्याचप्रमाणे वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलेले हे आपल्या मराठीतले कर्ते साहित्यिक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. म्हणून आता हा एक खास विषय आहे. आपण ज्या श्रेष्ठ नरवीराबद्दल माहिती बघणार आहोत त्या व्यक्तीचं नाव आहे धोंडो केशव कर्वे. आता पाठाचं शीर्षक जर बघितलं तर कर्ते सुधारक कर्वे. मग कर्वे नेमके कोण? तर कर्वे म्हणजे धोंडो केशव कर्वे. हे धोंडो केशव कर्वे जे आहे हे मूळचे कोकणामधले. महर्षी धोंडो केशव कर्वे आता यांना त्यांनी समाजसेवेमध्ये जे अतुलनीय काम केलं त्या कामाबद्दल लोकांनी, जनमानसाने त्यांना महर्षी, महान असा ऋषी ही पदवी दिलेली आहे. पाठाच्या ओघात आपण सर्वच मुद्द्यांचा विचार करणार आहोत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कर्वेंबद्दलची माहिती नाहीये. आणि त्यांनी केलेलं जे काम आहे ते जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर येईल आणि जेव्हा आपण त्याबद्दल सखोल चिंतन करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की अरे बापरे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ग्रेट, किती श्रेष्ठ असा हा समाजसेवक होऊन गेला, समाज सुधारक होऊन गेला, ज्याची आपल्याला कल्पना नसावी. आज बघा, मला एक सांगा, आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्ण भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. कारण महाराष्ट्राला आपण संतांची भूमी म्हणतो, देवभूमी म्हणतो. पण महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे, कारण इथं अनेक नररत्न जन्माला आली. आता महर्षी धोंडो केशव कर्वेंचं जे कार्य आहे ते स्त्री विषयक कार्य आहे. स्त्रीच्या चौफेर बाजूंनी विचार करून स्त्रीवर होणारा अन्याय, स्त्रीच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या दृष्टिकोनातून 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्या कार्याला सुरुवात केली. विचार करा, आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस
इंग्रजांचं राज्य होतं. आणि मग या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला केव्हा? 18 एप्रिल 1858 कुठे झाला? तर शेरावली मुरुड, खेड तालुक्यामध्ये असणारे हे गाव आहे. शेरावली मुरुड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तिथे 1858 साली जन्म झाला. आणि 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुण्याला जो हिंगणे आश्रम आहे, जे आता कर्वेनगर म्हणून आपण ओळखतो, त्या हिंगणे आश्रमामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पाठ्यपुस्तकात 105 वर्ष म्हटलेले, पण प्रत्यक्ष काउंट जर केलं तर 104 वर्ष होतात. हा एक लक्षात घ्या. लेखकाने ओघवत्या शैलीत 105 वर्ष लिहिलेली आहे. तर असे हे महर्षी धोंडो केशव कर्वे, जे प्रामुख्याने ज्यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे, जे विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही भारताचा इतिहास उघडण्याचा प्रयत्न कराल, सुधारणेचं क्षेत्र जेव्हा तुम्ही बघायला लागाल, तर त्यामध्ये कर्वेंचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं. आता कर्वेंनी जे काम केलेलं आहे, त्यांनी पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून लागले, तिथून पुढे त्यांनी त्यांच्या समाजकार्याला सुरुवात केली आणि आपलं पूर्ण लक्ष त्यांनी स्त्री शिक्षणावरती केंद्रित केलं. तर त्यांनी स्त्री शिक्षण हा एक मुख्य गाभा घेतला, पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी मग बाकीची कामं केली नाही. स्त्रियांच्या दृष्टीनं सर्व प्रकारची समाजसेवेची कामं केली. त्याचबरोबर त्यांनी तत्कालीन समाज जो रूढी परंपरांनी बुरसटलेला होता, तर त्या बुरसटलेल्या रूढीने ग्रासलेल्या अंधश्रद्धाळू समाजाची चीड मनात न आणता अतिशय सोशिकपणे, अतिशय शांतपणे आणि अतिशय सहनशील वृत्तीनं त्यांनी आपलं काम केलं. आणि विशेष आता एक लक्षात घ्या, त्यावेळच्या कर्मठ समाजामध्ये असं काम करताना त्यांना काय काय त्रास सहन करावा लागला, याचा पण आता आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे स्त्री शिक्षण केंद्रित ठेवून त्यांनी जाती व्यवस्थेला पण विरोध केला, अस्पृश्यतेला पण प्रामुख्याने विरोध केला. आणि म्हणून सांगतो, पाठाच्या सुरुवातीला सांगतो, आज पुण्यामध्ये जे महत्वपूर्ण ठिकाण आहे कर्वेनगर, कर्वेनगर हे कर्वेनगर म्हणजेच ते जुनं नाव तिथलं हिंगणा. आज पुण्यामध्ये कर्वेनगरमध्ये आज महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं स्मारक तर आहे, पण शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य करणारी कर्वे शिक्षण संस्था जी आहे, जी चौफेर कार्य करते, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि टेक्निकल सर्वच क्षेत्रांमध्ये ज्यांनी आज या संस्थेने 125 वर्ष पूर्ण केलेली आहेत. आणि जवळजवळ अनेक महिला तिथे सन्मानानं जगत आहे. आणि विशेष म्हणजे SNDT श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे जे विद्यापीठ स्थापन केलेले आहे, या विद्यापीठामध्ये अनेक स्त्रियांनी आपलं महिला गुरुपद भूषवलेलं आहे आणि स्त्रियांना सन्मानाने जगता आलेलं आहे. म्हणजे बघा, सामान्य माणूस जन्माला आला गेला त्यात एवढं विशेष नसतं, पण एखादा मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये जे काही काम करतो त्यामुळे अख्खा समाज उजळून टाकतो. आणि तो समाज प्रामुख्याने अशा माणसाच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही. प्रस्तुत पाठामध्ये प्रामुख्याने जी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाच अण्णा मानतात, अण्णासाहेब कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणाबाबत केलेलं जे महत्वपूर्ण कार्य आहे त्यातलं त्यांचं योगदान आपल्याला या पाठातून अभ्यासायचं आहे. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी अतिशय सुंदर शैलीमध्ये कर्वेंचं थोडक्यात पण अतिशय समर्पक असं चित्रण या पाठातून करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कसं समजून घेता येईल. आता कर्वेंचं कार्य ही काही छोटीशी गोष्ट नाहीये मुलांना, तो एक मोठं चिंतनपर अभ्यास आहे. पण आपल्या परीने आपण कर्वेंच्या कार्याबद्दल माहिती घेऊया आणि त्यांना विनम्र अभिवादन करूया. पहिल्यांदा आपण पाठाचं प्रकट वाचन बघून घेऊया. आपल्या समोर पुस्तक असेल तर तिथेही लक्ष दिलं तर चालेल, नाहीतर समोर पण मन लावून पहिल्यांदा ऐका. बघूया
आपण या शिरीष गोपाळ देशपांडे यांनी काय माहिती दिलेली ती बघूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आलं होतं की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागलं की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य त्यांच्या डोळ्यादेखत गमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवरच संस्कार असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानित असे. आमच्या समाजात स्त्रीचं स्थान देवीचं आहे असं भासवलं जात असेलही, पण तिला शूद्राती शूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य आतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. स्त्रीनं स्वातंत्र्य कमवावं असं वाटणं म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखं होतं. शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे अशी धाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खून गाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणं गरजेचं होतं. नुसत्या अडीअडचणी येतील असं नव्हतं. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असं केलं तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होतं. पंडिता रमाबाई यांचे जीवन चरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं. स्वतः विधवेशी विवाह करून कर्वेंनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित विषय शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कुणी धजलं नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञे समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णा कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे ओळपट घालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला पण साहित्यात ते कुठेही उमटले नाही. तसे
कर्वेंचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं तिचं नामांतर केलं. पैचा निधी आणि मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होतं. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत, उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात. अशी कूरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चाललं आहे. हे डावपेच नव्हते. उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. हा पाठाचा पहिला भाग आपण आता अभ्यासणार आहोत. कर्वेंच्या या पहिल्या भागामध्ये आपण माहिती अशी बघितली की ज्यांना लोकांनी महर्षी अशी पदवी दिलेली, जनमानसाने लोकांनी महर्षी अशी पदवी दिलेली असे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म सांगितला मी 18 एप्रिल 1858 साली शेरावली मुरुड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला. आणि महर्षी कर्वेंच्या लेखकाने मांडलेले इथं जे मत आहे की आता तो जो काळ ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला 9 नोव्हेंबर 1962 ला त्यांचा मृत्यू झाला. तो लेखकाने इथे मांडलेले की 105व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण लेखकाने मांडलेल्या विचारांनुसार ही जी बातमी आली त्यांच्या मृत्यूची की 105व्या वर्षी रेडिओवरती बातमी आली. आता त्या काळामध्ये 1962च्या काळात आपल्याकडे टेलिव्हिजन वगैरे नव्हते, तर रेडिओवरती बातमी आली. काय बातमी आली की महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं वयाच्या 105व्या वर्षी निधन झालं म्हणून. आणि लेखक म्हणतात त्यांच्या निधनाने माझे आजोबा, शिरीष गोपाळ देशपांडे म्हणतात माझे आजोबा त्यांचे डोळे टिचले. डोळे टिचले म्हणजे डोळे भरून आले, त्यांचे डोळे पाणावले. मग आता साहजिक काहींच्या मनात प्रश्न येईल, ते काही नातेवाईक होते का शिरीष गोपाळ देशपांडे यांचे किंवा त्यांच्या आजोबांचे काय धोंडो केशव कर्वे नातेवाईक होते का? नाही. मग का बरं डोळे भरून आले? कारण काय? म्हणजे त्या ज्या अर्थी एका सामान्य समाजातल्या माणसाचे डोळे भरून येतात याचाच अर्थ त्या व्यक्तीचं कार्य किती श्रेष्ठ असेल, किती महान कार्य असेल. म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्यामुळे प्रामुख्याने लेखकाच्या आजोबांचे डोळे भरून आले. अशी जी समाजातली ही श्रेष्ठ मंडळी जेव्हा असते ना, आपल्याला असं वाटतं यांनी जाऊच नाही, परंतु काय करणार, आपल्या जीवनामध्ये मृत्यू हा अटळ असतो. पण कर्वेंनी हयात असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जे काही कार्य केलं होतं याची शेवटी संपूर्ण समाजाला प्रचिती आली. अर्थात त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सोसलं. त्या सोसण्याची पण पद्धत आपण बघणार आहोत, काय काय सोसलं त्यांनी. परंतु ज्या अर्थी लेखकाचे आजोबा यांचे डोळे भरून आले
त्यावरून आपल्याला त्यांच्या श्रेष्ठत्वाची, त्यांच्या महानपणाची कल्पना येते. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीमध्ये म्हणजे आपल्या भारताचं पहिला स्वातंत्र्य लढा म्हणजे 1857चा उठाव. तर त्या स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीमध्ये म्हणजे 18 एप्रिल 1858 साली शेरावली मुरुड खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात कर्वेंचा जन्म झाला. आणि विशेष म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी. ते स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी बघितलेले आहे. अर्थात मी त्यांच्या मृत्यूची तारीख पण दिलेली इथे 9 नोव्हेंबर 1962 रोजी. म्हणजे थोडक्यात काय की इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो, म्हणजे आपल्याला राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य काय होतं? त्यांना पण दोन्ही स्वातंत्र्य अपेक्षित होते. राष्ट्रीय स्वातंत्र्य पण अपेक्षित होतं, त्याचबरोबर देशातल्या लोकांना सर्वांना स्त्री पुरुष संपूर्ण स्वातंत्र्य हे दोन प्रकार त्यांना अपेक्षित होते. 1857 पासून स्वातंत्र्यासाठी ज्या चळवळी सुरू झाल्या, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं, पण कर्वेंना मात्र या दोन्ही प्रकारचे स्वातंत्र्य अपेक्षित होते. कारण जोपर्यंत स्त्री ही पुरुषाच्या गुलामीतून खऱ्या अर्थाने स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत महर्षी धोंडो केशव कर्वे यांना प्रामुख्याने हे जे स्वातंत्र्य अभिप्रेत आहे, संपूर्ण स्वातंत्र्य, ते परिपूर्ण होऊ शकणार नव्हतं. आणि विशेष म्हणजे कर्वेंना ही गोष्ट जाणवत होती, आधीपासून जाणवत होती. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून, म्हणजे 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्या अगोदरपासून कर्वेंना ही गोष्ट जाणवत होती की या देशातली स्त्री ती गुलाम आहे आणि संपूर्ण स्वातंत्र्य जरी आपल्याला मिळालं तरी ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होतं. आणि तिला जर स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान आलं पाहिजे. तिला स्वतंत्र मिळायचं असेल तर तिला भान आलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे ती गुलाम आहे हे भान तिला केव्हा येईल? जेव्हा ती शिकेल. आणि शिक्षणाशिवाय हे भान तिला येऊ शकणार नाही याची जाणीव प्रामुख्याने होती. म्हणजे महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे काय विचार आहे? त्यांचा मूळ विचार आहे की स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचं असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. कर्वेंचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार, स्त्रीला गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण गुलाम आहोत याचं स्त्रीला भान आलं पाहिजे. भान, आणि हे भान शिक्षणातून येतं. स्त्रीने त्याकरता शिक्षण घेतलंच पाहिजे. आणि मग कर्वेंनी इथं हा एक मूळ मुद्दा मांडलेला आहे की हे जे स्त्रीला जर शिक्षण मिळालं तर खऱ्या अर्थानं तिला भान येईल. आणि तिला जेव्हा भान येईल तेव्हा तिला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळेल. आणि म्हणून मग आता विचार करा तुम्ही, तो जर कालखंड बघितला 19वे शतक, त्या 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि त्यानंतर मग 20व्या शतकाचा पूर्वार्ध, या काळात स्त्रियांची स्थिती कशी असेल? 1900 साल म्हणजे कंप्लीट 19वा शतक शेवट जरी गृहीत धरला तर आपल्या देशाच्या साक्षरतेचा विचार केला तर त्या काळामध्ये 2-3% लोक सुद्धा, म्हणजे पुरुष सुद्धा साक्षर नव्हते. तेव्हा स्त्रियांचा विचारच सोडून द्या. स्त्रीचं जीवन म्हणजे गुलामीतलं जीवन होतं. चूल आणि मूल एवढाच विचार प्रामुख्याने त्या कालखंडातल्या समाजप्रिय समाजातल्या रूढीप्रिय लोकांनी हा घालून दिलेला होता. आणि मग कर्वेंना याची जाणीव होती की नुसतं राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, तर स्त्रियांना पण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण गुलाम आहोत म्हणून. आणि ते जर भान त्यांना, स्त्रीला ते भान केव्हा येईल? जेव्हा ती शिकेल. आणि मग कर्वेंना याची पण जाणीव होती की हे जर आपल्याला काम करायचं असेल स्त्रियांच्या बाबतीत, कारण त्यांनी आपलं जीवनात ध्येयच त्यावेळेस ठरवून घेतलं की नाही,
आपल्याला हे काम करायचंच आहे. आणि मग त्याकरता त्यांनी हा एक दृष्टिकोन ठेवला की शांतपणे, सोशिकपणे आणि सहिष्णू वृत्तीनं स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली पाहिजे. हा जो ठाम निश्चय होता, हा ठाम निश्चय त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या स्वातंत्र्याबद्दलचा होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी प्रामुख्याने आचरण केलं. पण आता मग गोष्ट कशी बघा की लेखकाने फार सुंदर विचार मांडलेले की आमच्या समाजामध्ये प्रामुख्याने स्त्रियांवरती संस्कार कसे होते की स्त्रियाच आमच्या आपल्या गुलामीला दागिना मानत असे. आता 21व्या शतकात आपण वावरतो ही गोष्ट खरी, पण अजून सुद्धा बघा आमच्या समाजामध्ये साक्षरता बऱ्यापैकी आली नाही असं म्हणता येणार नाही. त्या काळासारखी स्थिती नाही आज. आज जवळजवळ आपल्या देशाची एकूण साक्षरता 80%च्या वर गेलेली आहे. अलीकडे बऱ्यापैकी स्त्रिया पण शिकताना दिसत आहेत, परंतु अजून सुद्धा पहा शिकलेल्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा पहा की आमच्या जे अंगवळणी पडलेले जे संस्कार आहेत ना, ते संस्कार कसे की स्त्रिया अजूनही स्वतः काय करतात, गुलामीला दागिना मागतात. उदाहरण म्हणून पहा तुम्ही, म्हणजे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आताच्या ज्या मुली शिकतात वगैरे त्यांच्याशी कोणी खोटं बोललेलं त्यांना आवडत नाही. एखादी मुलगी जर बाबांना म्हटली बाबा तुम्ही चुकताय ते मला हे काय बरोबर वाटत नाही, तर आई काय म्हणते, आई म्हणते अगं बाई मोठ्या माणसाबरोबर असं फिरून बोलू नये, आपला स्त्रीचा धर्म आहे. हे कोण बोलते आजच्या काळात सुद्धा? संस्कारांच्या नावाखाली सुशिक्षित स्त्रिया बोलतात, तेव्हा अडाण्यांचा तर विषय सोडून द्या तुम्ही. म्हणजे अजून सुद्धा ही स्थिती आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या समाजामध्ये स्त्रियांवर संस्कारच पहिल्यापासून असे झालेले की स्त्री नाही वा मी नवऱ्याची सेवा केली पाहिजे, त्याची दासी म्हणून राहिली पाहिजे आणि पतीची सेवा करणं हा आपला धर्म आहे. म्हणजे स्त्रियाच अजून सुद्धा या गुलामीला दागिना मानतात. आमच्या समाजामध्ये स्त्रीचं स्थान देवीचं स्थान प्रामुख्याने स्त्रीचं आहे, पण असं भासवलं जातं. स्त्रीला देवीचं स्थान दिलेलं आहे पण असं भासवलं जातं. परंतु आमच्या स्त्रियांना म्हणजे तत्कालीन परिस्थिती बघा की शूद्राती शूद्र हलक्यात हलकं समजून प्रचंड म्हणजे जास्तीत जास्त त्यांचा छळच केला जाईल. म्हणून कर्वेंना काय वाटत होतं की हे काम खूप कठीण आहे, स्त्रिया शिकल्या पाहिजेत ही गोष्ट त्यांना पटली होती. हे काम कठीण आहे हे त्यांना दिसत होतं. स्त्रीनं स्वातंत्र्य कमवावं म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखं होतं. आता खडकावर डोकं आपटल्यानंतर काय होतं हे काय सांगायला पाहिजे का? मग काही जण म्हणतील मग सरळ रक्त येईल. अरे म्हणजे काय? खडकावर डोकं आपटणं म्हणजे काय? त्या काळात स्त्रीनं स्वातंत्र्य कमवावं ही गोष्ट खडकावर डोकं आपटण्यासारखी होती. परंतु कर्वेंनी मात्र प्रामुख्याने आपल्या मनाशी एक खूण गाठ बांधली होती, निश्चय केला होता. काम कठीण नक्कीच आहे, स्त्रीला तर स्वातंत्र्य मिळवायचंय, पण स्वातंत्र्य तिला द्यायचंय म्हणजेच काय, तिला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि हे काम जरूर कठीण आहे. हे काम स्त्रीनं स्वातंत्र्य कमावून हे काम खडकावर डोकं आपटण्यासारखं आहे. पण धोंडो केशव कर्वे हे इतर समाजसेवकांसारखे नव्हते. अतिशय संयमी शांत वृत्तीचे, म्हणून तर हे वाक्य दिलेले ना, शांतपणे, सोशिकपणे, सहनशीलतेनं आणि सहिष्णू वृत्तीनं प्रेमळपणे स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली पाहिजे ही गरज त्यांच्या लक्षात आली. तेच ध्येय त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ठेवलं. त्यांना माहित होतं की आपल्याला खूप अडीअडचणी येणार. आपण विचार करा, तुम्ही मला सांगा, महात्मा फुलेंना पण अडचणी आल्या, सावित्रीबाईंना पण अडचणी आल्या. अहो, रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आज इतका बहरलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्या रयत शिक्षण संस्थेचे अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील काय त्याग केलेला आहे त्यांनी. आणि अण्णांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई अहो स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून लेकरांना मकर संक्रांतीच्या दिवशी
खीर वाटणारी ही माऊली, अहो किती त्याग केला. आज ही संस्था आपल्या भारतातली नंबर 1 संस्था समजली जाते, रयत शिक्षण संस्था. पण या लोकांनी आपल्या जीवाचं रान केलं, ध्येय वेडेपणा करून आपलं जीवन समर्पित केलं. म्हणून या शिक्षणाच्या वाटा महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाल्या आणि आज आमच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वच स्त्रिया असतील, पुरुष असतील, हे अग्रेसर आहे. भारताच्या पूर्ण स्तरावरती, जागतिक स्तरावरती नाव कमावतायत आपल्या देशाचं. याचं सर्व श्रेय जे आहे या महापुरुषांना आहे. मग त्याच्यामध्ये धोंडो केशव कर्वे असतील, महात्मा फुले पण आहे, सावित्रीबाई पण आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, राजश्री शाहू महाराज पण आहे. अनेक लोकांनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड त्याग करून हा सरस्वतीचा श्री गणेशा संपूर्ण समाजामध्ये पसरविला. म्हणून आज आपण जी प्रगती करतोय ती प्रगती त्यांचंच प्रामुख्याने मूळ आहे. तर कर्वेंना माहीत होतं की खूप अडचणी येणार आहे. म्हणजे योगायोगानं यांना टोपण नाव अण्णाच म्हणतात, अण्णासाहेब कर्वे असंच त्यांना प्रामुख्याने म्हणतात. त्यांना माहीत होतं की अडचणी आहे. अडचणी काय? अहो त्यावेळेचा पूर्ण निरक्षर समाज आहे, रूढी परंपरांनी ग्रासलेला समाज आहे. आपल्याला स्त्री शिक्षणाचं कार्य करायचं म्हणजे समाजाला विद्रोह करावा लागणार होता. आणि जेव्हा आपण समाजाला विद्रोह करू त्यावेळेस हा समाज आपल्याला गिळून टाकेल हे त्यांना माहीत होतं. पण तरी पण अण्णांनी ठरवलं होतं की ही चळवळ केली पाहिजे. कशी? शांतपणे, सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीनं स्त्री शिक्षणाची ही चळवळ सुरू केली पाहिजे हे त्यांना माहीत होतं. मग अण्णांना ही प्रेरणा मिळाली कशी, कुठून? विद्यार्थी मित्रांनो, अण्णांचा जन्म मुरुडला झालेला आहे आणि मुरुडलाच त्यांनी मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि मुरुडला शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग ते मुंबईला 1891 साली मुंबईला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये BA ची पदवी त्यांनी मिळवली गणित विषयामध्ये. आता अलीकडे गणित हा विषय, मॅथमॅटिक्स म्हणा, स्टॅटिस्टिक म्हणा, हे विषय आता BSc मध्ये असतात. त्यावेळेस BA मध्ये गणित हा विषय असायचा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये 1891 साली अण्णांनी BA ची पदवी प्रामुख्याने प्राप्त केली होती. आणि मग त्यांचे प्रेरणास्रोत कोण होते? अण्णांचे महर्षी कर्वे यांची जी प्रेरणास्थानं होती, कोण होते? तर अण्णांची प्रेरणास्थानं या 2 व्यक्ती होत्या. त्यात एक आहे पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र. या पंडिता रमाबाई कोण? रमाबाई रानडे वेगळ्या बरं का. या पंडिता रमाबाई कोण? तर पंडिता रमाबाई यांचं पूर्ण नाव आहे रमा बिपिन मेधावी, अर्थात डोंगरे हे आडनाव आहे. रमा बिपिन मेधावी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचं जे कार्य आहे म्हणजे योगायोगानं पंडिता रमाबाईंचा जन्म सुद्धा 1858 सालचाच आहे. म्हणजे कर्वेंच्या जन्म ज्या वर्षी झालेला आहे त्याच वर्षी त्यांचा पण जन्म झालेला आहे. पंडिता रमाबाईंनी आपलं जे जीवन कार्य केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ज्या परित्यक्ता स्त्रिया आहेत, ज्यांना टाकून दिलेलं आहे, किंवा ज्या पतित स्त्रिया आहेत, किंवा ज्या विधवा स्त्रिया आहेत, यांच्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांनी स्त्रियांसाठी जे संस्था स्थापन केली होती त्यातलं शारदा सदन जे आहे ते सुरुवातीला मुंबईला होतं. नंतर ते पुण्यामध्ये 1890 साली प्रामुख्याने पुण्यामध्ये आलं. तर पंडिता रमाबाई यांच्या जीवनचरित्राने अण्णा म्हणजे महर्षी कर्वे प्रेरित झाले. दुसरी गोष्ट, बंगाल प्रांतामधले हे प्रसिद्ध दुसरे समाजसेवक, त्यांचं नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवन कार्याने प्रभावित झालेले महर्षी अण्णा अर्थात धोंडो केशव कर्वे ही त्यांची 2 प्रेरणास्थानं होती. आता ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा 1820 साली जन्म झालेला आहे आणि 1891 साली मृत्यू झालेला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रामुख्याने स्त्रियांसाठी खूप महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी चौफेर काम केलेले आहे प्रामुख्याने. आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे 1856 साली म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये
विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी पास करून घेतलेला आहे या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी. तर महर्षी कर्वे यांची ही 2 प्रेरणास्थानं होती. त्याचबरोबर अजून एक व्यक्तीचं नाव आहे, प्रसिद्ध तत्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या तत्वज्ञानाचा सुद्धा महर्षी धोंडोकेशव कर्वे यांच्यावरती प्रभाव होता. अर्थात ते पुस्तकामध्ये दिलेलं नाही. तर या दोघांच्या जीवन कार्याने प्रामुख्याने हुरूप झाल्या. जसं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी त्यांच्या काळामध्ये पोथ्यांच्या पार पिट्ट्या पाडला, पूर्ण ग्रंथ त्यांनी धुंडाळून काढले आणि त्यांनी समाजाला दाखवून दिलं असं कुठेही लिहिलेलं नाही की विधवांचा विवाह होऊ शकत नाही म्हणून. परंतु म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा विवाह होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांनी, मी तर सांगितलं की 1856 साली त्यांनी प्रामुख्याने कायदा पण पास करून घेतला. तर या दोघांच्या प्रेरणेनं महर्षी कार्यांना हुरूप प्रामुख्याने आला. तर हुरूप कसा आला बघा, जसं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी दाखवून दिलं, अभ्यास करून दाखवून दिलं विधवांशी विवाह होऊ शकतो. पण कर्वेंनी मात्र काय केलं, कर्वे हे बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते. त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह केला. याचं कारण तुम्हाला सांगतो की महर्षी कर्वे यांचं तसं वयाच्या 14व्या वर्षीच विवाह झाला होता आणि त्यांची पत्नी जी होती, पहिली पत्नी, तिचं नाव होतं राधाबाई आणि त्यावेळेस 8 वर्षाच्या होत्या. आता त्यावेळेस बालविवाह पद्धत होती. परंतु काय झालं, 1891 साली बाळंतपणामध्ये राधाबाईंचं निधन झालं आणि मग त्यांचं निधन झाल्यानंतर त्या काळात कशी स्थिती होती की स्त्रीचं निधन झालं, पुरुष जर विदूर झाला तर त्याला कुठल्याही कुमारिकेशी लग्न करता येत होतं, पण स्त्रीला मात्र आयुष्यभर विधवाच राहावं लागायचं. आणि त्या काळामध्ये अतिशय घाणेरड्या रूढी होत्या, म्हणजे तिला केशवपन करावं लागायचं, तिचा विधवा पुन्हा होऊ शकत नाही, तिनं परत कधी समाजासमोर यायचं नाही, म्हणजे प्रचंड जीवन तिला अन्यायामध्ये सहन करावं लागायचं. पण अण्णा हे बोलके सुधारक नव्हते, ते करते होते. त्यांनी जेव्हा दुसरा विवाह केला, कुठे केला तर पंडिता रमाबाई यांच्या जे शांती सदन होतं त्यातल्याच एका विधवेशी विवाह केला आणि ती विधवा स्त्री म्हणजे गोदूबाई. तिचंच अर्थात पुढे नाव झालं आनंदीबाई कर्वे, अर्थात बाया कर्वे. आणि विशेष म्हणजे आनंदीबाईंनी पुढे महर्षी कर्वेंना खूप साथ दिली. त्यांच्या कार्यामध्ये त्या सक्रिय राहिल्या. आनंदीबाई या दुसऱ्या पत्नी प्रामुख्याने. आणि विशेष म्हणजे अण्णांना 4 अपत्ये पण होती. 4 अपत्ये होती. त्या 4 अपत्यांची नावं, पहिले म्हणजे रघुनाथ कर्वे, दुसरे शंकर कर्वे, नंतर भास्कर कर्वे, नंतर दिनकर कर्वे. ही 4 अपत्ये होती. अण्णांच्या नंतर जी कर्वे शिक्षण संस्था आहे, आज पुण्यामध्ये प्रामुख्याने आहे, कर्वेनगरला, जे तिचं पहिलं नाव हिंगणा असं होतं. ते ठिकाण त्या काळामध्ये म्हणजे 125 वर्षापूर्वीची स्थिती जर बघितली तर त्याला हिंगणा म्हटलं जायचं. तर हिंगणा म्हणजेच आत्ताचं कर्वेनगर आहे पुण्यामध्ये. बघा काय स्थिती त्या कर्वेनगरची, जबरदस्त. तर त्या अण्णांनी प्रामुख्याने म्हणजे नुसतं बोललं नाही, तर त्यांनी स्वतः विधवेशी प्रामुख्याने विवाह केला. वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. काय, अण्णासाहेब कर्वे यांनी घालून दिलेला वस्तुपाठ. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर, राधाबाईच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला. शारदा सदन मधल्या गोदूबाई, त्यांचंच नाव आनंदीबाई, त्यांचंच दुसरं नाव बाया कर्वे. त्यांनी स्वतः म्हणजे त्यांनी नुसते बोलले नाही, तर स्वतः त्यांनी विधवे बरोबर प्रामुख्याने विवाह केला. आणि म्हणून प्रामुख्याने त्यांनी जेव्हा हा वस्तुपाठ घालून दिला, त्याचा परिणाम काय झाला, कुणाला बोलण्याची हिंमतच प्रामुख्याने झाली नाही. तर असे हे प्राध्यापक धोंडोकेशव कर्वे हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवायचे. आता त्याची पण गंमत सांगतो तुम्हाला की 1891 साली लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये राजीनामा दिल्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांच्या जागी गणिताचे प्राध्यापक म्हणून
धोंडो केशव कर्वे यांना प्रामुख्याने नेमणूक दिली. म्हणजे बघा हा इतिहास पण पहा. अर्थात म्हणजे लोकमान्य टिळक यांनी राजकारणामध्ये उडी घेतली म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी लोकमान्य टिळकांच्या जागी धोंडो केशव कर्वेंना गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. मग 1891 पासून तर 1914 पर्यंत त्यांनी तिथे गणिताचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. ही एक गोष्ट लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे अण्णा म्हणजेच धोंडो केशव कर्वे हे विद्वत्तेचा महामेरू होते, प्रचंड बुद्धिमान होते. आता महामेरू हे नाव आलेले पुराणामध्ये पृथ्वीचं वर्णन करताना 7 द्वीप सांगितलेले. त्या 7 द्वीपांमध्ये एक जम्बू द्वीप आहे आणि त्या जम्बू द्वीपामध्ये मेरू नावाचा पर्वत आहे. आणि असं म्हणतात की हा मेरू पर्वत सोन्याचा पर्वत आहे आणि तिथे देव राहतात. म्हणून मग त्या मेरू पर्वताला जे श्रेष्ठत्व आहे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ महामेरू, विद्वत्तेचा महामेरू कोण होते? अण्णा कर्वे प्रामुख्याने होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे, त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांच्याशी कुणी वाद घालत नसायचे. अर्थात मग इथं काय सांगितलेले की अण्णांनी जेव्हा आपल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला जेव्हा सुरुवात केली तर त्यावेळेसचा जो आज्ञ समाज होता, त्यावेळेच्या आज्ञ समाजाने मानलेले स्वतःच ऐतिहासिक कार्य काय, अण्णांनी तर चांगलं काम करायला सुरुवात केली होती स्त्री शिक्षण, पण आज्ञा समाजाचं ऐतिहासिक कार्य काय तर सत्पुरुषांचा छळ करावा. आमच्या देशात ही उदाहरणं आम्ही पहिल्यापासून बघत आलो. जो कोणी चांगला व्यक्ती चांगलं काम करायला जाईल त्याचा छळ करणं हे आज्ञा समाजाचं प्रामुख्याने ऐतिहासिक कार्य असलेलं दिसून येतं. परंतु अण्णांचं विशेष असं होतं की अण्णा हे फार शोषिक होते. अण्णांनी या समाजाबद्दल कधीच आपली कुरबुर केली नाही. ते क्षमाशील होते. त्यांना माहित होतं की समाज आपला छळ करणार आहे म्हणून. आणि अक्षरशः त्यांचा समाजाने त्यावेळेस किती छळ केला हो. ते जेव्हा आपल्या कामासाठी निघायचे तर अक्षरशः लोक त्यांना धक्काबुक्की करायचे, त्यांचे शर्ट फाडायचे, त्यांचे कोट फाडायचे. तरी पण अण्णा त्यांच्याबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही किंवा अण्णांनी त्याच्याकरता आक्रमक वृत्ती धारण कधी केली नाही. शर्ट फाटला, कोट फाटला तरी तो ते शिवून घ्यायचे. आणि पुन्हा त्यांना माहित होतं हा समाज आपल्याला विद्रोह करणार, हा आपल्याला त्रास देणार, पण आपल्याला हे काम करायचं आहे. त्याकरता शोषक वृत्ती ठेवली पाहिजे आणि सहिष्णू वृत्तीनंच हे काम केलं पाहिजे. अण्णा नेहमी कोट शिवायचे, शर्ट शिवायचे, कारण ते फाटलेले कपडे कधी वापरत नसायचे. त्यांना समाज हा सबळ करायचा होता. त्यांना त्या दृष्टिकोनातून अण्णांनी या सगळ्या गोष्टी सहन केल्या. आज्ञा समाजानं त्यांना छळलं आणि त्यावेळेचे जे स्वतःला सुशिक्षित समजणारे जे लोक होते या लोकांनी सुद्धा अण्णांची ससे ओलपट चालवली. अहो मूळ अण्णा काही खूप श्रीमंत होते का? गरीब कुटुंबात जन्माला आलेले होते. पण त्यांनी जेव्हा हे व्रत घेतलं, स्त्री शिक्षणाचं व्रत घेतलं, आज्ञा लोकांनी तर त्यांना त्रास दिला, पण सुशिक्षित लोकांनी सुद्धा त्यांना त्रास दिला, शिव्या शाप दिले. परंतु अण्णा मात्र आपल्या कार्यापासून कधीही विचलित झाले नाही. कारण का? इथं उदाहरण दिलं शिरीष गोपाळ देशपांडे यांनी. ज्ञानेश्वरांचं सुद्धा त्यांच्या भावंडांचाही प्रचंड छळ झाला. अरे संन्याशाची पोरं कोणी बोलती नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी कधीही आपल्या साहित्यामध्ये, मग ते ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्ट असेल, हरिपाठाचे अभंग असतील, त्यांनी कुठेही आपल्या साहित्यात समाजानं दिलेल्या त्रासाबद्दल लेखन केलं नाही. आणि तसंच अण्णांचं सुद्धा होतं. अण्णांनी सुद्धा ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच ते राहिले. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरांच्या काव्याप्रमाणेच अण्णांनी कधी समाजाने एवढा त्रास दिला त्यांना, पण त्यांनी सुद्धा कधी त्या समाजाबद्दल ब्रही काढला नाही. ही शोषिक वृत्ती, सहनशील वृत्ती. मला नाही हे सांगण्यापाठीमागे आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण लगेच चिडतो.
पण सहनशीलता, संयम हा गुण माणसामध्ये फार महत्वाचा आहे. तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही खूप मोठं काम करू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता अण्णांनी आपलं काम कसं सुरू केलं? म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांनी आपल्या समाजसेवेला सुरुवात केली खऱ्या अर्थानं. 1891 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक अण्णा झाले. आणि मग त्यांनी सुरुवात कशी केली बघा, तर अण्णांनी सर्वात प्रथम सुरुवात केली ती सुरुवातीला स्थापन केलेली संस्था अनाथ बालिकाश्रम. ती 1896 साली ही संस्था अण्णांनी स्थापन प्रामुख्याने केली. म्हणजे सुरुवात त्यांनी अनाथ बालिकाश्रमापासून प्रामुख्याने केली. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी हा अनाथ बालिकाश्रम काढला त्यावेळेस प्रामुख्याने त्यांनी 1896 साली या बालिकाश्रमात 6 विधवा होत्या. 1896 साली त्याच्यामध्ये अण्णांची एक 20 वर्षाची मेवणी होती, विधवा होती, ती मेवणी होती पार्वताबाई आठवले म्हणून. ती मेवणी ती त्यांची तिथली म्हणजे पुढं ही जी संस्था स्थापन झाली ना अनाथ बालिकाश्रम हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, तिची ही पहिली विद्यार्थिनी प्रामुख्याने ती झाली प्रामुख्याने. मग अण्णांनी सुरुवात केली 1896 साली अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करून. आणि नंतर मग हीच संस्था तिचं पुढे नामांतर झालं, अनाथ बालिकाश्रमाचंच नामांतर रूपांतर झालं, ते म्हणजे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. मग ही हिंगणे स्त्री शिक्षण संस्था केव्हा झाली? 1907 साली. अण्णांचं कार्य बघून प्रभावित झालेली एक अतिशय मान्यवर व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे श्री गणेश गोविंद गोखले. हे त्यांच्या कार्यानं प्रभावित झाले आणि त्यांनी अण्णांना हिंगणा या ठिकाणी, हिंगणा म्हणजे आत्ताचं मग ते कर्वेनगर पुण्यामधलं, हिंगणा या ठिकाणी त्यावेळेस 1907 साली त्यांची स्वतःची 6 एकर जमीन दिली आणि त्यावेळेसचे 750 रुपयेचा धनादेश हा प्रामुख्याने अण्णांकडे सुपूर्द केला. मग अण्णांनी हिंगणा या ठिकाणच्या माळ रानावर, त्यावेळेस माळ रान होतं, आता जर तुम्ही कर्वेनगर मध्ये गेले तर तुम्हाला उभं राहायला पण जागा मिळणार नाही, अतिशय पॉश एरिया आहे, पण त्यावेळेस माळ रान होतं. तिथं मग त्यांनी झोपडी वजा शाळा सुरू केली जी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था प्रामुख्याने आहे. मग तिथं मुलींकरता महिलांकरता विद्यालयाची स्थापना प्रामुख्याने केली. अर्थात मग पुढचं कार्य तर अण्णांचं खूप मोठं आहे. त्यांनी नंतर ग्रामीण भागातल्या स्त्रियांची स्थिती बघितली. मग त्यांनी त्याच्याकरता ग्रामीण भागात करता त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन केली आणि अनेक ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या. पण मग ही हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, आताच हिचं नाव काय आहे? कर्वे शिक्षण संस्था, कर्वेनगर पुणे असं नाव आहे आता सध्या. पण 1907 साली तिचं रूपांतर झालं, म्हणजे अनाथ बालिकाश्रमाचं रूपांतर झालं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या दृष्टिकोनातून. अण्णांनी जेव्हा हे काम करायला सुरुवात केली ते काय श्रीमंत होते का? नाही. मग आता आपल्याला तर काम करायचंय महिलांसाठी, स्त्रियांसाठी, मग त्याच्याकरता पैसा आवश्यक होता. म्हणून अण्णांनी त्या काळामध्ये 2 प्रकारचे निधी जमवण्याचा प्रयत्न केला. निधी उभारण्यासाठी अण्णांनी जी यंत्रणा निर्माण केली की हे 2 निधी होते, पैचा निधी आणि मुरुड निधी. त्यावेळेस 1 पैसा 2 पैसे याला सुद्धा खूप किंमत होती, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्यांनी 2 निधी आपल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी सुरू केले. परंतु कसे, आता निधी केले तरी लोक कसे असतात, त्यांना वाटायचं अण्णांनी भ्रष्टाचार वगैरे केला, तर असं नाही. एक बाजू अशी पण होती, दुसरी बाजू कशी होती ती. अण्णा लोकांना एवढी इथपर्यंत जाणीव झाली होती की हा माणूस अतिशय वेगळा माणूस आहे. हा माणूस जो काही निधी जमवतोय त्याच्यात लबाडी करणं अशक्य आहे. लोकांना जाणीव झालेली होती. याचं कारण ते कर्ते होते, ते नुसते बोलके नव्हते. त्यांच्या वर्तनातून त्यांनी दाखवून दिलं होतं अण्णांनी. कारण याचं कारण सांगतो की अण्णा कधी मोटार वापरत नसायचे. आश्रमात जेव्हा त्यांना जावं लागायचं मैलोनगंती कित्येक किलोमीटर ते पायी चालायचे, पण त्यांनी कधी मोटार वापरली नाही, पायी जायचे प्रामुख्याने. अहो, या निधीतले पैसे खर्च करणं ही गोष्ट तर दूरचीच आहे. अण्णा
ते जे नोकरी करायचे त्यातले फक्त आपल्या कुटुंबाला आवश्यक तेवढेच पैसे घरामध्ये द्यायचे, बाकीचे सर्व पैसे ते समाजकार्यासाठी खर्च करायचे. अर्थात त्यांच्या कुटुंबाकडून म्हणजे पत्नीकडून थोडी कुरबुर व्हायची, परंतु अण्णांनी इथं कोणतं ध्येय ठेवलं होतं, त्यांना समाज सुस्वरूप करायचा होता. म्हणजे काही नुसतं मेकअप झाल्यानंतर समाज सुस्वरूप होते. समाज सुस्वरूप केव्हा होतो, जेव्हा शिक्षणाची गंगोत्री वाहते तेव्हा, की महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, माझ्या महिला ह्या पुढे आल्या पाहिजे. आणि म्हणून त्यांना समाज सुस्वरूप करायचा होता. ही जिद्द अण्णांमध्ये प्रामुख्याने होती. परंतु ती जिद्द जरी होती, याचा अर्थ त्यांनी नुसतं समाजाकडेच नाही, आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी कधी कुरूप केलं नाही. आणि मग मी सांगितलं ना, पुढे आनंदीबाई अर्थात बाया कर्वे यांनी त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेतला. अण्णांचं वैशिष्ट्य होतं, अण्णांमध्ये एक खास गुण होता. काय गुण होता? गणितातला गुण होता नेमकेपणा. गणितात नेमकेपणाला खूप महत्व असतं. अण्णांमध्ये नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म प्रामुख्याने होता. म्हणून अण्णांच्या महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा जर ओघ तक्ता आपण लक्षात घेतला, ओघ तक्ता की कसा ओघ तक्ता लक्षात घेईल, की त्यांच्या कार्यात नेमकेपणा होता. गणिताचा गुणधर्म नेमकेपणा होता. कसा नेमकेपणा होता? ते बोलत नसत तर काय, तर ते विचार करत असत. जे काम करायचे आपल्याला त्याचा ते विचार करत असत. आणि एकदा विचार पक्का झाला की तो विचार आचरणात आणा. लोक विचार भरपूर करतात, पण विचार करणारे आता खूप जण झालेले, पण त्या विचारानुसार आचरण करणं ही आताच्या काळात अशक्य गोष्ट असते लोकांना. अण्णा काय करायचे? विचार करायचे. एकदा विचार पक्का झाला की तो आचरणामध्ये आणायचे. आणि म्हणून अण्णांच्या या कृतीमुळे लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे की हा व्यक्ती प्रामुख्याने कसा आहे म्हणून. तर अण्णांची कार्यकुशलतेची स्थिती प्रामुख्याने अशी होती. आणि त्यांच्या कार्यामुळे लोकांना पण अंदाज येईल की या व्यक्तीच्या चित्तामध्ये, मनामध्ये काय चाललं आहे. कारण हे डावपेच नव्हते. अण्णा हे इतर समाजसेवकांसारखे, सुधारकांसारखे बोलके नव्हते. अण्णा हे प्रामुख्याने कर्ते सुधारक प्रामुख्याने होते. आणि असं कर्ते सुधारक असणं हेच श्रेयस्कर असतं, असं मत मांडलेले डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी. म्हणून अण्णांनी जे काम करा, म्हणजे आता विचार करा, अण्णांनी आपल्या कार्याला सुरुवात केली 1891 साली. म्हणजे आता विचार करा बरं, या गोष्टीला किती वर्ष झाले, या मिनिटाला 130 वर्षापूर्वी या कार्याला सुरुवात केली. आणि म्हणून अण्णांचं जे व्यक्तिमत्व आहे, जीवनचरित्र आहे, ते या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण आहे. इथे स्वमतासाठी एक प्रश्न बघा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसं लागू पडतं ते स्पष्ट करा. अण्णांनी जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, अण्णांनी अतिशय गरीब परिस्थितीमध्ये मॅट्रिक पर्यंत शिक्षण मुरुडला पूर्ण केलं. नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA ची पदवी घेतली गणित विषयामध्ये. आणि अण्णांनी फर्ग्युसन कॉलेजला लागल्यानंतर जेव्हा स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये ध्येयानं काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यावेळेच्या समाजानं अण्णांना प्रचंड छळलं, खूप छळलं. जितकं छळता येईल तितकं त्यांना छळलं. त्यांनी अक्षरशः समाजाच्या धक्काबुक्कीमध्ये अण्णांचे कपडे फाटलेले, त्यांचे कोट फाटले, शर्ट फाटले. सुशिक्षित समाजाने सुद्धा अण्णांना प्रचंड शिव्या शाप वगैरे दिले त्या काळात. पण अण्णा मात्र समाजाच्या या वागणुकीमुळे कधीही अविचल झाले नाही. ते स्थिर राहिले, सगळं सहन केलं, सहिष्णू वृत्तीनं वागले. समाजाबद्दल त्यांनी कधी कुरबुर वगैरे केली नाही. जसं ज्ञानेश्वरांचा छळ समाजाने केला, अण्णांचाही छळ समाजाने केला, परंतु अण्णांनी त्याबद्दल कधी कुरबुर केली नाही. सोशिकपणे, शांतपणे, स्थिर राहून ते आपलं कार्य करीत राहिले. त्याच्यापासून ते तसूभरही
बाजूला झाले नाही. मग म्हणून म्हटलेलं आहेत ना की जया अंगी मोठेपण तया यातना. अण्णांनी खूप यातना कठीण केल्या, पण त्याच अण्णांच्या यातनामुळे आज त्यांनी जे स्त्री शिक्षणाचं हे जे मोठं काम हातामध्ये त्यावेळेस घेतलं, त्याचंच रूपांतर आज आपण बघतोय की कर्वेनगरला जे महिला विद्यापीठ स्थापन झालेलं आहे SNDT, त्याबद्दलची माहिती आणि अजून अण्णांच्या काही व्यक्तिमत्वाची माहिती आपण पुढच्या पाठामध्ये पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथपर्यंत हा जो भाग आहे तो व्यवस्थित लेखन करून घ्या. सगळ्यांना छानपैकी लेखन करून घ्या आणि नंतर मग दुसरा भाग झाल्यानंतर मग तुम्हाला गृहपाठ पूर्ण करायचा आहे. आपण थांबूया. सगळ्यांना धन्यवाद.